Praise the Lord. देवाला धन्यवाद. Happy independence to the whole land of India. संपूर्ण भारत देशाला आझादीच्या शुभेच्छा. Enjoy the freedom. ही जी आझादी आपल्याला मिळालेली आहे त्याचा आनंद घ्या की आज आपण गुलामगिरीत नाहीये, आपल्याला आझादी मिळालेली आहे. Amen. We'll open our Bibles to Proverbs chapter 15 verse 3. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि त्यातलं तिसरं वचन यावेळेला सर्वांनी काढा. If you have got your Bibles, please open to Proverbs chapter 15 verse 3. तुमच्याकडे जर बायबल असेल तर उघडा प्लीज. नीतिसूत्र 15वा अध्याय आणि तिसरं वचन. The eyes of the Lord are in every place, watching the evil and the good. परमेश्वराचे डोळे प्रत्येक ठिकाणी आहेत, ते वाईट व बरे पाहत असतात. नीतिसूत्र 15:3. Praise God. देवाला धन्यवाद. The eyes of the Lord are in every place. परमेश्वराचे डोळे सगळीकडे सर्वत्र असतात. There is not a place missing. एक जागा अशी नाही की जिथे देवाची नजर नाही. Whether you stay in a big apartment or in a small hut. मग तुम्ही एखाद्या मोठ्या बंगल्यात राहा, अपार्टमेंट मध्ये, फ्लॅट मध्ये राहा, नाहीतर छोट्या झोपडीमध्ये राहा, God watches you. देवाची तुमच्याकडे नजर आहे. Praise God. हालेलुया. We serve a God who does not need to log into a system to know what is happening in your life. आपण अशा देवाची सेवा करत आहोत की ज्या देवाला कुठल्याही सिस्टमला लॉग इन करावं लागत नाही, समजून घ्यायला काय चाललंय काय नाही. He does not need a satellite to track you. आणि देवाला सॅटेलाइटची पण गरज पडत नाही तुम्ही कुठे आहात हे जाणून घ्यायला. He does not even need a private agency to discover your hidden pain. किंवा देवाला काही खासगी एजन्सीची सुद्धा गरज पडत नाही तुम्हाला ज्या काही वेदना होत असतील त्या वेदना शोधून काढायला, की याच्या जीवनात काय चाललंय शोध, याला कुठं दुखतंय शोध आणि येऊन मला सांग. He knows it all. देवाला सगळं माहिती आहे. Praise God. आमेन. Even before you stepped into this church tonight, म्हणजे आज रात्री या चर्च मध्ये तुम्ही पाऊलही टाकण्या अगोदर पासून His eyes were on your situation. देवाचे डोळे तुमच्या परिस्थितीवर ऑलरेडी होते आणि आहेत. Praise God. देवाला सगळं माहित आहे. Before you told anybody what happened, आणि तुम्ही कुणालाही सांगण्या अगोदर की काय झालेलं आहे God knows. देवाला ठाऊक आहे. Before you ever shed your first tear, तुम्ही जाऊन आपला पहिला अश्रूही घालण्या अगोदर heaven had seen your battle. स्वर्गाने तुमचं युद्ध पाहिलेलं आहे. So you don't need to be afraid. आणि म्हणून तुम्ही घाबरायची गरज नाही, God has seen it all. कारण देवाने सगळं पाहिलेलं आहे And He will answer you. आणि देव तुम्हाला उत्तर देणार आहे. Praise देवाला God. धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 33 verse 13, स्तोत्र संहिता 33 त्यातलं 13वं वचन. the Lord looks down from heaven परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो and sees all the people. आणि परमेश्वर सर्व लोकांना बघतो. Praise God. देवाला धन्यवाद. You may be hidden from people, कदाचित लोकांच्या नजरेपासून तुम्ही लपलेले असाल, but you can never be hidden from God. पण देवाच्या नजरेपासून आपण कधीही लपू शकत नाही. What people fail to notice, आणि लोकांना जे काही दिसत नाही किंवा लोक जे काही बघण्यात अपयशी ठरतात, heaven has already noticed it. असंही सगळं स्वर्गाने ऑलरेडी बघितलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God saw the battle before you ever found the world to explain it. आणि देवाने तुझं युद्ध सुद्धा बघून घेतलंय. म्हणजे तुझ्याकडे शब्दही नाहीयेत ते युद्ध कशा रीतीने मी वर्णन करून सांगू, त्याही अगोदर देवाने तुझं युद्ध पाहिलेलं आहे. So I prophesy tonight, आज रात्री मी तुम्हाला भविष्यवाणीपर वचन देतो. the God who saw your tears ज्या देवाने तुझे अश्रू पाहिलेले आहेत, is about to give you a reason to rejoice. तो देव तुला एक आनंदाचं कारण देणारच आहे. आता Praise God. ज्या कारणापायी तुला आनंद करता येईल असं एक कारण देव आता तुला देणारच आहे. You may be outside people's attention, आणि कदाचित लोकांचं लक्ष तुमच्याकडे नसेल, but you are never outside God's vision. पण असं कधीच होत नाही की देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही का देवाच्या दृष्टांतामध्ये तू नाही, असं कधी होत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When nobody is watching your struggle, आणि जेव्हा कुणी तुझे संघर्ष पाहत नसतं, heaven's eyes are upon you. त्याला स्वर्गाचे डोळे मात्र सातत्याने तुझ्यावर असतात. That's why Bible says आणि म्हणून बायबल म्हणतं in 2 Chronicles 16 verse 9, 2 इतिहास 16वा अध्याय 9 वचन, for the eyes of the Lord, परमेश्वराचे डोळे they run to and fro इकडून तिकडे धावतात through the whole earth. संपूर्ण पृथ्वीवर. Why? का? To show himself strong on behalf of those whose hearts are loyal to him. ज्या माणसांची हृदय देवाप्रित्यर्थ इमानदार आहे त्यांच्या वतीनं मी देव समर्थ आहे हे दाखवायला
देवाचे डोळे पृथ्वीवरती इकडून तिकडे फिरत असतात. Praise God. देवाला धन्यवाद. Imagine that. कल्पना करा या गोष्टीची. God's eyes are searching. देवाचे डोळे शोधतायत He's looking for somebody whose heart is seeking for आणि Him. देव अशा कुणाच्या तरी शोधात आहे की ज्याचं हृदय देवाला शोधतंय. You don't have to advertise your problem. तुम्ही तुमच्या समस्यांची जाहिरात करायची गरज नाही Don't need to advertise your problem to anyone. आणि तुम्ही तुमच्या समस्या कोणालाही सांगायची गरज नाही. सोशल मीडियावर तर टाकायची गरजच नाही. God knows your address. अहो देवाला तुमचा पत्ता माहिती आहे. God knows your house. देवाला तुमचं घर माहिती आहे. You may think you are shedding tears and nobody knows. तुला असं वाटत असेल की मी एवढं रडतो आणि कुणालाच माहिती नाहीये मी किती रडतोय. But take heart. नाही नाही पण तू असं नको करू. तू निश्चिंत राहा. God sees your tears. देव तुझे अश्रू पाहत आहे बेटा. Because Bible says धीराने ना, कारण की बायबल म्हणतं in Psalm 56 verse 8, स्तोत्र 56 त्यातलं 8 वचन, God keeps our tears in His heavenly bottle. परमेश्वर आपले अश्रू त्याच्या स्वर्गीय बाटलीत ठेवतो जमा करून. Praise God. देवाला धन्यवाद. Not one tear you cried in secret has been wasted in heaven. गुप्तपणे जो कुठला अश्रू तू गाळलेला असशील तो अश्रू सुद्धा स्वर्गात वाया गेलेला नाही. देवाने तो सुद्धा मोजून ठेवलेला आहे, बाटलीत भरून ठेवला आहे. I declare tonight, आज रात्री मी घोषित करत आहे, the place that collected your tears ज्या जागेनं तुझे अश्रू गोळा केले will soon hear the sound of your testimony. ती जागा लवकरच तुझ्या साक्षीचा आवाज ऐकणार आहे. म्हणजे ज्या जागेत तू रडलाय त्या जागेत तू साक्ष द्यायला उभा राहणार आहेस. Yes, असं होणार आहे. He who numbers the stars जो चांदण्या मोजतो knows you also. तो तुलाही ओळखतो रे. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Psalm 147 verse 4, स्तोत्र 147:4 God counts the stars परमेश्वर चांदण्या मोजतो and He calls them by name. आणि त्या चांदण्यांना देव नावाने बोलावतो. Praise God. देवाला धन्यवाद. If He knows the stars, आणि देवाला जर चांदण्या ठाऊक आहेत, if He calls them by name, जर देव चांदण्यांना नावाने हाक मारतो, will He not know your name? देवाला तुझं नाव माहित नसेल का? Surely He will know your देवाला name. नक्कीच तुझं नाव माहित असणार. Look at the sky. तुम्ही आकाशाकडे पहा, Billions of stars. किती साऱ्या चांदण्या आभाळात आहेत. Yet He knows everyone by name. तरी सुद्धा प्रत्येक चांदणी त्याला नावाने माहित आहे. So don't be afraid. मग घाबरायचं नाही. Be assured. एक खात्री बाळगा, God is for you. देव तुझ्यासाठी आहे. You seek Him. तू देवाला शोध. Definitely He will help you. मनोभावे देवाला शोध. देव नक्की तुला मदत करायला येणार. Bible says बायबल म्हणतं in Matthew chapter 10 verse 30, मत्थ्याचा 10वा अध्याय 30वे वचन, even the very hairs on your head are numbered. तुमच्या डोक्यावरचा प्रत्येक केस सुद्धा मोजलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. एक आणि एक केस त्याने मोजलाय. If God has numbered your hairs, आणि देवाने तुझ्या डोक्यावरचे केस सुद्धा जो मोजलेले आहेत. do you think He has forgotten your problems? तुला असं वाटतं देव तुझ्या समस्या विसरलेला असेल? ज्याला तुझे केस विसरत नाही तो तुझे प्रॉब्लेम कसे विसरेल? Say, हालेलुया. for the world you may be a number in the crowd, हा, जगासाठी काय तू लोकसंख्येमधला अजून एक माणूस, आकड्यांमधला अजून एक आकडा. but for God, देवाला you are not a number in the crowd. तू काय गर्दीतला एक आकडा नाहीयेस. You are a person under the eye of the Almighty God. देवासाठी म्हटलं तर सर्व सामर्थ्यवान देवाच्या नजरेखालचा तू एक माणूस आहेस. माणूस. So don't worry. पण काळजी नाही करायची. Your pain has reached Him. तुझ्या वेदना देवापर्यंत पोहोचलेल्या आहेत. Your cry has reached Him. तुझं रडणं सुद्धा देवापर्यंत पोहोचलेलं Your आहे. tears have reached Him. तुझे अश्रू सुद्धा देवापर्यंत पोहोचले ना. आपल्या लोकांसाठी फार झालं हे, खूप झालं. Bible says बायबल म्हणतं when Israel cried out to God, इस्रायल जेव्हा देवासमोर रडलं, Bible says बायबल म्हणतं in Exodus 3, 7 and 8, निर्गमचा 3रा अध्याय 7 आणि 8, God says, देव बोलला I have heard them crying. मी त्यांना रडताना ऐकलंय. I know they are suffering. मला त्यांचा त्रास माहित आहे. So I have come to rescue them. म्हणून मी आलोय त्यांना वाचवायला आणि सोडवायला. That is our God. असा हा आपला देव आहे. That is our तो God. येतोच वाचवायला आणि सोडवायला. So I declare tonight, मग आज रात्री मी घोषित करतो, heaven has heard enough. स्वर्गाने भरपूर ऐकलेलं आहे And God is about to move in our आणि देव situation. आता तुझ्या परिस्थितीमध्ये कार्य करायला येणारच आहे. Praise God. कारण स्वर्गाने तुझं सगळं भरपूर ऐकून घेतलेलं आहे. Your tears are very precious to God. तुझे अश्रू देवाला फार मौल्यवान आहेत बरं का. Your tears have spoken a language that only heaven understands. तुझ्या अश्रूंची जी भाषा आहे ती फक्त स्वर्गाला समजते आणि समजलेली आहे. The world does not understand your tears. जगाला आपल्या अश्रूंची भाषा कळत नाही बेटा. दगडासमोर आपण डोकं फोडून पण फायदा नाही. But somebody may ask, पण एखादा विचारेल then why didn't He arise for me की at नाही
माझ्यासाठी मग तो आला का नाही? Why didn't he help me all this time? का देवाने आतापर्यंत मला मदत केली नाही? देव आतापर्यंत आला का नाही? Maybe because you were carrying everything yourself. कदाचित सगळं काही तू स्वतःवरच घेतलं असशील म्हणून देव आला नसेल. You worried about it. कदाचित तू टेन्शन घेतलं असेल, चिंता करत असशील. You talked about it. कदाचित त्याच्याविषयी तू गप्पा मारल्या असशील. You talked to people about it. त्याच्याविषयी तू लोकांना सांगत असशील की असं झालंय बरं का, तसं झालंय बरं का, असं आहे बरं का. You cried about it. आणि तू रडला असशील लोकांसमोर जाऊन. But you never placed that heavy burden into the hands of God. आणि कधी ते जड ओझं तू देवाच्या हातात दिलेलंच नसशील. That's why God couldn't help you. आणि म्हणून देव तुला मदत करू शकला नाही. Because he says कारण देव बोललाय in Matthew 7 verse 7, मत्थ्याचा 7वा अध्याय 7वं वचन, ask मग and you shall receive. मग मागितल्यावर मिळेल, Seek and you शोध, shall find. शोधल्यावर सापडेल, Knock and the door shall be opened. वाजवल्यावर दार उघडेल. Because all those who asked received. कारण ज्या ज्या लोकांनी मागितलं त्यांना मिळालं. All who sought him found him. ज्यांनी मनोभावे शोधलं त्यांना सापडलं. And all who knocked at his door, God opened the आणि door. ज्यांनी मनस्वी दार वाजवलं देवाचं, त्यांच्यासाठी दार उघडलेलं आहे. So now it's your time. मग आता तुझी पाळी आहे, तुझा नंबर आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 55 verse 22, स्तोत्र 55 त्यातलं 22वं वचन, give your burdens to the Lord तुझी ओझी देवाला दे, and he will take care of you. देव तुला सांभाळेल. Praise God. देवाला It's धन्यवाद. written in the Bible. अहो बायबल मध्ये लिहिलेलं आहे सगळं. Because God cannot carry what you are determined to keep carrying yourself. कारण जी गोष्ट किंवा ज्या समस्या तू स्वतःच स्वतःवरती ठेवायचा निर्णय घेतलेला आहे, त्याविषयी ना मग देव काही करू शकत नाही. देव ते ओझं काढू शकत नाही. Tonight, आज रात्री what has been heavy on your shoulders, जे काही तुझ्या खांद्यांवरती जड ओझं झालंय, it has to go in the hands of God. ते सगळं देवाच्या हातातनं गेलं पाहिजे. It has to go in the hands ते of सगळं God. देवाच्या नजरेत आणि देवाच्या हातात आलं पाहिजे. Let's look at a woman in the Bible बायबल मधल्या एका स्त्रीकडे बघूया. who found out तिला असं आढळलं that the omnipresent eye always was fixed on her. सदैव हजर असलेली नजर तिच्यावरती नेहमी आहे असं तिला वाटलं. And her name was Hagar. तिचं नाव होतं हगार आणि सदैव हजर असलेली नजर तिच्यावर सुद्धा आहे असं तिला आढळलं. She was a servant girl बरं, हगार कोण होती? तर हगार एक मोलकरीण मुलगी होती and she was caught up in the middle of a big family drama. आणि एका मोठ्या फॅमिली ड्रामा मध्ये, म्हणजे एखादा पारिवारिक सिरियल कशी असते तशा ड्रामात ती अडकली. Between Abraham and Sarah. अब्राम आणि सारा नावाचं एक जोडपं होतं आणि त्यांच्या फॅमिली ड्रामात ही अडकली. To make the long story short, आता ही फार मोठी कथा आहे, ती छोटी करतो आणि सांगतो. she was mistreated, तिला गैरवर्तणूक दिली गेली हगारेला. she was rejected, हगारेशी काही कोणी चांगलं वागलं नाही, तिला नाकारण्यात आलं and finally driven out of the house. आणि सरतेशेवटी चक्क तिला घरातून हाकलून देण्यात आलं, ज्या घरात ती काम करायची मोलकरीण म्हणून. And she had to go back home. आणि मग तिला घरी परत जावं लागलं तिच्या. But to reach her home, she had to go through the wilderness. पण तिच्या घरी परत जायला तिला रान प्रवास करायला लागणार होता. You know, in the wilderness there is nothing. आणि रानात काही नसतं ना, ते रान आहे. Bible says बायबल म्हणतं in Genesis 21 verse 14, उत्पत्तीचा 21वा अध्याय त्यातलं 14वं वचन, Abraham sent her away. अब्रामाने तिला पाठवून दिलं की तू घर सोडून निघून जा. She left the house आणि त्यापायी ती घर सोडून निघाली and she wandered in the wilderness. आणि ती रानात येऊन अडकली. आता भटकत राहिली रानामध्ये. People may send you away, तसं लोक तुम्हाला हाकलून लावतील. but they cannot send you away from the presence of God. लोक आहेत. लोक तुम्हाला कुठूनही हाकलून लावू शकतात, पण देवाच्या सहवासातनं तुम्हाला कोणी हाकलू शकत नाही. देवाचा सहवास आहे तो. God's presence always locates you. देवाचा सहवास नेहमी तुला शोधून काढतो. If you trust Him, जर देवावर तुझा विश्वास असेल तर. God will bring you back with a testimony. आणि देव तुला साक्ष देऊन परत आणेल. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 2 verse 8, 1 शमूएल 2 अध्याय 8 वचन, God raises the poor from the dust. देव गरिबांना धुळीतून उचलतो He lifts up the needy from the ash heap आणि गरजवंतांना राखेच्या ढिगातून उचलतो असं लिहिलेलं आहे. to make them to sit among nobles. अशासाठी की जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्या पंक्तीत ह्यांनाही बसवावं. Praise God. देवाला धन्यवाद. Rejection may change your address, नाकारलं गेल्यानं कदाचित तुमचा पत्ता बदललेला असेल, but it cannot cancel God's purpose for your life. पण तुम्हाला सगळ्यांनी नाकारलेलं आहे म्हणून देवाचा संकल्प काही तुमच्या जीवनातला रद्द होत नाही. जे देवाने तुझ्यासाठी ठरवलं आहे ते होणारच. Praise God. मग तू कोणाला आवडो न आवडो.
Sometimes कधी कधी the door that closes behind you, जे दार तुझ्या पाठीमागे बंद होतं it becomes the road that takes you towards your next encounter with God. तेच तुला देवाच्या पुढच्या भेटीसाठी घेऊन जाणार असतं. Praise God. देवाला धन्यवाद. I declare tonight, आज रात्री मी घोषित करतो, the wilderness, the people push you in. रान प्रवास ज्यामध्ये लोकांनी तुला ढकललंय, It will become the place where God reveals himself to you. तो रान प्रवास अशी जागा तुझ्यासाठी बनणार आहे की जिथं देव येऊन तुला स्वतः प्रगट होणार आहे. In your mess, God is going to reveal to you. तुझ्या बर्बादीमध्ये देव त्याचं दर्शन तुला देईल. In your pain, my God is going to reveal himself to तुझ्या you. वेदनेमध्ये देव तुला दर्शन देईल. In your suffering, my God is going to reveal himself to तुझ्या you. त्रासात देव स्वतः तुला प्रगट होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Imagine that scene. कल्पना करा त्या चित्राची. Hagar is walking through that hot desert हागार त्या रानामध्ये चालतीये, भयंकर ऊन आहे and she's not alone. आणि ती एकटी नाहीये, She has a child with her तिला एक संतान आहे. and the water bottle is now empty. पाण्याची बाटली आता जवळजवळ संपायला आली The आहे. bread is over. एखादी भाकर नेली असेल ती, तो डबाही आता संपत आला. Now no house, आता घर नाही, no Abraham, आता अब्राम नाही, no Sarah, सारा नाही, no relatives, नातेवाईक नाही no human help anywhere. आणि मानवी मदत कुठूनही नाही. It really happens that way with us too. अशा रीतीनं आपल्याही जीवनात कधी कधी गोष्टी घडतात ना की सगळीकडनं मी तर आता एकटी पडले, मला कोणाची मदत नाही, ना घरचे ना दारचे ना मायचे ना सासरचे, Nobody is there to help us. कोणी आपल्याला मदत करणारं कधी कधी नसतं. In good times, चांगल्या काळात 100 people are around us. हजारोनी माणसं अवतीभोवती किंवा शेकडोनी माणसं अवतीभोवती गोळा असतात चांगल्या काळात. In troubled times, पण देव न करो आपल्या आयुष्यात कधी त्रास आला, you search for them and nobody is there. आपण लोकांना अक्षरशः शोधतो पण विचारायला म्हणून कोणी येत नाही. Bible says हे जग असंच आहे बेटा, सवय लावून घ्यायची. बायबल म्हणतं in Genesis 21, 15 and 16, उत्पत्तीचा 21वा अध्याय 15 आणि 16, finally शेवटी she saw that her own son was dying before her eyes. हागारेनं पाहिलं की तिचा जो लहानसा मुलगा आहे तो तिच्या नजरेसमोर तहानेनं भुकेनं मरतोय And she couldn't bear to see it. आणि तिला ते सहन होईना. So she put him under a bush मग तिने एक लहानसं झुडूप तिला तिथे सापडलं, त्याखाली आपल्या मुलाला ठेवलं, and लहानच she होता turned her face आणि आपला चेहरा वळवला because she didn't want to see him die. कारण की तिला तसं आपल्या मुलाला मरताना बघायचं नव्हतं. And Bible says she began to cry. आणि बायबल म्हणतं की हागार रडायला लागली. But who is going to listen to her in the पण wilderness? रडली तरी त्या रानात तिचं ऐकणार कोण आहे? त्या वाळवंटात तिचं रडणं ऐकणार कोण आहे? See, there are tears that nobody around you sees. बघा, असे आपले काही अश्रू असतात की जे कोणी बघत नसतं. आपलं रडलेलं कधी कधी कोणाला दिसत नाही आणि कळतही नाही. But there are no tears that heaven misses. पण एकही अश्रू असा नाही जो स्वर्गाला समजत नाही, कारण प्रत्येक आसवाशी कळते प्रभूस भाषा. And so when you reach the end of your resources, आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की माझा सगळा पुरवठा आता संपलेला आहे, you have not reached the end of God's resources. त्याला देवाच्या पुरवठ्याला काही अंत नाहीये, तो संपलेला नाहीये. Praise God. तुझं संपलं असलं तरी त्याचं नाही संपलेलं ना. तुझं संपलं ना, त्याच्याकडे खूप आहे, तो देईल, He will take care of you. तो सांभाळेल तुला. Amen. आमेन. Now Hagar must have felt completely forgotten by people. आता हगारेला नक्कीच असं वाटलेलं असणार आहे की सगळेच लोक मला विसरले एक साथ, Abandoned by destiny itself. आणि माझ्या आयुष्याच्या संकल्पानेच मला सोडून दिलेलं आहे, सगळे मला विसरलेले आहेत. Nobody seemed to know where she was. आणि कुणालाच माहित नाहीये, कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीये की हगार कुठे गेली, हगारेचं काय चाललंय. Nobody seemed to care for आणि her. कुणालाही हगारेची पर्वा नाहीये. And nobody came even searching for आणि her. हगारेला शोधायला सुद्धा रानात कोणी आलं नाही ना, की कुठे गेली बाई, काय करते, बरी आहे ना, जिवंत आहे का मेली. But right in the middle of the dust, पण त्या सगळ्या धुळीत आणि मातीत when the world shut her out, ज्या जगाने तिला असं हकलून लावलं, when Hagar thought हगारेला जेव्हा असं वाटलं that the curtain of her life was closing in, की माझ्या आयुष्याचा पडदा आता बंद होतोय बहुतेक, God stepped into that तेव्हा situation. देव मात्र त्या परिस्थितीत चालत आला. Praise God. देवाला धन्यवाद. In the wilderness, you only meet God. त्या रानात किंवा असल्या रानात आपल्याला फक्त देवच भेटतो बर का. वाळवंटात आणि रानात नाहीतरी माणसं भेटतच नाहीत, देवच भेटतो. God stepped into a situation. देव तिच्या परिस्थितीत आला. The child was crying. तिचं संतान, तिचा मुलगा रडवला, Mother was crying. आई हागारही रडवती, The world was deaf. आणि जग बहिर, ना जगाला ऐकू येतंय ना दिसतंय. The world was blind. जग आंधळ, The world was silent. जग शांत, जग मुक, जग बहिर.
But heaven was seeing, पण स्वर्ग पाहत होतं, heaven was hearing, स्वर्ग ऐकत होतं, heaven was acting, स्वर्ग कृती करत heaven होतं, was moving. स्वर्ग पुढे येत होतं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Genesis 21 verse 17, उत्पत्तीचा 21वा अध्याय त्यातलं 17वं वचन, God heard the cry of the boy. परमेश्वराने त्या लहान मुलाचं रडणं ऐकलं. Can you imagine? कल्पना The करा, God who is seated in the heavens is जो hearing देव- a cry of a small boy. जो देव स्वर्गामध्ये बसलेला विराजमान देव तो एका लहान मुलाचं रडणं ऐकतो. In the chaos of life, आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोंधळात when the world doesn't hear you, ज्या जग तुझं अजिबात ऐकत नाही, God hears you. देव मात्र तुझं ऐकतो बर का. Praise God. ही आशा आहे, ही आशा आहे. When your voice cannot reach people, जेव्हा तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नाही, your cry can still reach heaven. तुझं रडणं तरी स्वर्गापर्यंत पोहोचतं. Praise God. कोणाला कळो न कळो स्वर्गाने समजून घेतलंय. Say, everybody else moved on with their lives. बाकीचे सगळे आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या रोजच्या दिनचर्येत होते. Abraham was in his house. अब्राम घरात होता, He went back to his business. अब्राम त्याचं कामकाज करायला गेला. Sarah was in the tent, सारा तिची मालकीण पण तंबूत होती, busy in her own life. ती तिच्या जीवनात बिझी. But Hagar, पण हागार she was in the wilderness, एकटी पडली रानामध्ये. fighting for survival. आणि आता तिचं युद्ध सुरू आहे की कसं बसं माझा निभाव लागावा, मी जगावे, माझा मुलगा जगावा. Nobody seemed to hear her pain. आणि कोणालाही जणू तिच्या वेदना दिसत नाहीत, ऐकू येत नाहीत. But God heard it. पण देवाने मात्र ऐकलं. Bible says बायबल म्हणतं in Psalm 10 verse 17, स्तोत्र 10 त्यातलं 17वं वचन, you hear the desires of those who are suffering. जी माणसं त्रासात असतात त्या माणसांच्या इच्छा तू ऐकतो You देव बाबा. listen to their cry, O त्यांचं Lord. रडणं तू ऐकतो माझ्या स्वामी राजा. Praise God. जे लोक त्रासात असतात त्यांचं रडणं ऐकणारा तो देव आहे. You may be hidden from the people, लोकांपासून कदाचित तुम्ही लपलेले असाल, but you can never be hidden from God. देवापासून तुम्ही कधी लपू शकत नाही, प्रयत्न करायचे पण नाही, कारण What- ते प्रयत्न वाया आहेत. What people fail to notice, आणि लोकांना जे दिसत नाहीये, heaven has already recorded. लोकांच्या जे लक्षात सुद्धा येत नाही, ते स्वर्गाने ऑलरेडी लिहून ठेवलंय Praise की God. या वेळेला असा असा त्रास हिला झालेला आहे. People may become tired of hearing your story, आणि लोक तुझी कथा ऐकून दमवून जातील की काय यांची कथा बाबा, मी दमलो यांचं ऐकून आता. but God never becomes tired of hearing your देव cry. कधीही तुझं रडणं ऐकून दमत नाही. Say, लोक दमतील आपल्या कथा, आपलं गाऱ्हाणं, आपल्या व्यथा ऐकून, पण स्वर्ग आणि देव नाही दमत. so I declare tonight, आज रात्री मी घोषित करतो, the cry that nobody answered on earth, पृथ्वीवरती ज्या तुझ्या रडण्याला कोणी उत्तर दिलं नाही, it has reached the ear of the heavens. ते तुझं रडणं स्वर्गाच्या कानात गेलेलं आहे. हालेलुया. आपल्याला तेवढं बास झालं, जगाला एवढं बास आहे. So sometimes you don't even have words left to pray. कधी कधी प्रार्थना करायला शब्द सुद्धा आपल्याकडे उरलेले नसतात. You just sit there and cry. तुम्ही फक्त बसता आणि रडता आणि उसासे सोडता. You open your mouth तुम्ही तुमचं तोंड उघडता and only say, आणि फक्त म्हणता, Lord, प्रभू काय सांगू? काय सांगू, What should I say? काय बोलू दे बाप्पा, असं म्हणता. Nothing more comes out of your अजून mouth. काही तोंडातनं बाहेर येत नाही. बसता उसासे सोडता आणि म्हणता, "श्श, काय बोलू प्रभू." But God does not need beautiful English to understand you. पण देवाला तुला समजून घ्यायला सुंदर इंग्रजी भाषेची गरजही नाहीये. God does not need Puneri Marathi Oh. to listen to you. आणि देवाला तुझं समजून घ्यायला पुणेरी सदाशिव पेठी मराठीची गरज नाहीये. देवाला सगळंच कळतं हो. भाषा आणि भाषांमधलं व्याकरण बरोबर असेल आणि शुद्ध भाषा असेल तरच देव समजून घेतो असं काही नाही. त्याला अशुद्ध भाषाही कळते. Praise God. देवाला धन्यवाद. Because कारण Bible says, बायबल a म्हणतं broken and a contrite heart he will never despise. तुटलेलं हृदय आणि भग्न झालेला आत्मा तो कधी तुच्छ नाही मानत. Praise God. तो हृदयाचं जाणून घेतो So ना. whether you cry out in Marathi, English, Hindi, Tamil, Malayalam, whatever मग language, तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये रडा, बोला, देवाला प्रार्थना करा का रडा, मराठीत रडा, इंग्रजीत रडा, तामिळ म्हणा, सिंधी म्हणा, हिंदी म्हणा, गुजराती म्हणा, कुठल्याही भाषेत बोला, कुठल्याही भाषेत रडा, say, काही फरक नाही. on this earth only we have importance of particular languages. या पृथ्वीवरतीच फक्त भाषांमुळे फरक पडतो आणि एखाद्या भाषेला महत्व आहे, एखाद्या भाषेला महत्व नाही. एखादी फार उच्च भाषा आहे अगदी आणि एखादी फार तुच्छच भाषा आहे. But with असं आहे. God, पण देवासोबत ना even tears are a language. अश्रूंची पण एक भाषा आहे. काय करायचंय ते गुजराती आणि मराठी. देवाच्या सहवासात अश्रूंची पण भाषा आहे. रडता आलं तर तो समजून घेईल. Bible says बायबल म्हणते in Isaiah 65 verse 24, यशया 65:24 वचन, before they call I will answer. त्यांनी मला हाक मारण्या अगोदर मी उत्तर देईन.
That's what God is saying. असं देव सांगत आहे. While they are still speaking, I will hear. ते बोलतच असताना मी ऐकून घेईन आणि उत्तर पण देईन. Say, अजून तर पूर्णही झालं नाही मागून बोलून. your देवाने tears दिलेलं. can still speak when your mouth has run out of words. आणि तुझ्या तोंडामध्ये शब्द जरी नसले तरी तुझे अश्रू सांगून टाकतात देवाला. Praise God. काय हवंय तुला? I declare, आज मी घोषित करतो, God has heard what your heart could not explain. देवाने ऐकून घेतलंय. तुझ्या हृदयाला जे समजावून सांगता येत नव्हतं ते सुद्धा. Praise God. देवाला धन्यवाद. Now God did not just send Hagar some general help. आता देवाने हगारेला त्यावेळेला रानामध्ये अशीच आपली काहीतरी जनरल मदत पाठवली नाही. No. नाही. He gave her exactly what she needed for that moment. देवाने अचूकपणे अशी मदत पाठवली जी त्या वेळेला त्या घटकेला तिला गरजेची होती. Bible says बायबल म्हणतं in Genesis 21 verses 18 and 19. उत्पत्तीचा 21वा अध्याय 18 आणि 19. God said, देव बोलला, Hagar, हगारे pick up your child. तुझ्या लेकराला तुझ्या मुलाला उचल, Hold him in your hand. तुझ्या हातात त्याला धर Don't cast him away. आणि त्याला असं सोडून देऊ नको. For I will make of him a great nation. कारण या तुझ्या मुलातनं एक मोठा देश मी तयार करणार आहे. देश, पिढी नाही, तिचं खानदान नाही, फक्त देश. Say, and then God opened her eyes. आणि मग देवाने हगारेचे डोळे उघडले And right there in the wilderness, आणि तिथंच त्या रानात she saw a well of water. तिनं एक विहीर पाहिली पाण्याची. And she went and filled that bottle with water तर ती पटकन तिथं गेली आणि तिनं पाण्याची बाटली भरून काढली and gave the little boy to drink. आणि त्या लहान मुलाला पाणी पाजलं. And Hagar was so happy with her God हगारेला एवढा आनंद झाला ना तिच्या देवाचा that she named him El Roi. की तिनं देवाला त्या दिवशी एल रोई असं नाव दिलं. You हगाराने are दिलं my El Roi, O God. की तू माझा एल रोई आहेस देव बाप्पा. In Hebrews, हिब्रू भाषेत El Roi means एल रोई म्हणजे you are the God who sees me. तू मला बघणारा आणि सांभाळणारा देव आहेस. एल रोई, एल रोई, You are the God who sees me. तू मला पाहणारा देव आहेस. That's what Genesis 16:13 says. उत्पत्तीचा 16वा अध्याय 13व्या वचनात असं लिहिलेलं आहे. See, you may be forgotten on somebody's list, पहा, एखाद्याच्या यादीमध्ये कदाचित ते लोक तुमचं नाव लिहायला विसरलेले असतील, but you are still on heaven's radar. पण तरी तुम्ही स्वर्गाच्या रडार मध्ये आहात. स्वर्ग तुला विसरत नाही. Praise God. इकडच्या यादीत जरी माझं नाव लिहायला कोणी विसरलं तरी तिथं मला कोणी विसरत नाही. It's as though God was saying, जणू काही देव म्हणतो, Hagar, अगारे, you may put your child under the bush तू तुझ्या मुलाला जरी त्या झुडपाखाली ठेवलं, because the pain became too much for you. कारण की तुला वेदना बघवे ना, You are his mother. तू त्याची आई आहेस You love him. आणि तुझं त्याच्यावर प्रेम आहे. But right now, तरी आत्ताला your love alone cannot save him. फक्त तुझं मातृप्रेम तुझ्या मुलाला वाचवू शकणार नाही. You cannot save him. तू तुझ्या मुलाला वाचवू शकणार नाही. But as for me, पण मी म्हणलं, I have eternal love तर माझ्याकडे अनंत काळचं प्रेम and आहे also have eternal power आणि माझ्याकडे अनंत काळचं सामर्थ्य पण to आहे. help your child and to help you also. तुझ्या मुलाला मदत करायला आणि तुलाही मदत करायला आणि तुम्हा दोघांवर प्रेम पण करायला. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 46 verse 1, स्तोत्र 46 पहिलं वचन, God is a refuge and strength, देव आपलं आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे a very present help in trouble. आणि संकट समयी आपली तात्कालिक मदत देव आहे. Praise God. हालेलुया. Bible says in Genesis 21 verse 20, उत्पत्तीचा 21वा अध्याय 20वं वचन म्हणतं, God was with the boy देव त्या मुलासोबत होता and he grew up आणि तो मुलगा वाढला मोठा झाला and he became a great archer. आणि तो मुलगा आर्चर झाला म्हणजे धनुष्य बाण वगैरे फार तो छान चालवायचा. And verse 21 says, आणि 21व्या वचनात लिहिलंय, his life was made त्याचं जीवन बनलं आणि घडलं, and he got married त्याचा विवाह झाला and he got settled in life. आणि आयुष्यात तो मुलगा स्थिर स्थावर झाला. That boy who was supposed to die in the जो wilderness, मुलगा त्या रानात त्या दिवशी मरायला हवा होता, now his life is made. आता त्या मुलाचं जीवन बनलं आणि घडलं. That mother who was going to die with the son, जी आई त्या रानामध्ये मुलासोबत त्या दिवशी मरणार होती, now she lived to declare the glory of God. आता देवाचा गौरव वर्णन करायला ती जगली. Praise God. देवाला धन्यवाद. Dear mothers, trust in God. आज माझ्या प्रिय आलेल्या मातांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, देवावर विश्वास ठेवा. Children, trust in God. माझ्या लहान मुलांना पण सांगू इच्छितो, मुलांनो देवावर विश्वास ठेवा रे. Some of you are in the wilderness of life, तुमच्यातले काही लोक आयुष्याच्या रानात आहेत. a wilderness you never chose. असं आयुष्याचं रान जे तू स्वतः नाही निवडलेलं पण तुझ्या भागी आलंय. You are fighting a battle you never expected. आणि असं युद्ध तू लढत आहे ज्या युद्धाची तू अपेक्षा ठेवली नव्हती. But my God has not abandoned you पण there. माझ्या देवाने तुला तरी सोडलेलं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Abandonment did not begin with Hagar. सोडणं हगारे सोबत सुरू
सुरू नाही झालं. It began much earlier हे जे सोडणं आहे ना ते फार लवकर सुरू झालेलं आहे. when God made our first parents. सोडणं म्हणजे काय? हा जो विभक्तपणा आहे ना तो फार पूर्वी सुरू झाला, जेव्हा देवाने या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली. Their names were Adam and Eve. त्या दोघांची नावं आदाम आणि हव्वा. They were your parents. आदाम आणि हव्वा तुमचे प्रथम पालक आहेत, माहितीये? Adam and Eve were our first parents. आदाम आणि हव्वा आपल्या सर्वांचे प्रथम पालक आहेत. या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री ज्यांच्याद्वारे संपूर्ण मानव जात आली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You didn't come out of animals. तुम्ही काही जनावरांपासून जन्माला आलेले नाही. We came out because God created us in His own image and likeness. देवाने आपल्याला दिसायला त्याच्यासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय, म्हणून आपला जन्म झालाय. We don't look like animals. आपण जनावरांसारखे दिसत नाही We don't become like animals. आणि आपण जनावर बनत सुद्धा नाही. Because कारण animals are lower than us. जनावर आपल्यापेक्षा खालची आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं Adam and Eve walked with God. आदाम आणि हव्वा देवासोबत चालायचे, But पण they listened to the voice of the devil. त्यांनी मात्र सैतानाचा आवाज ऐकला. And from that day, त्या दिवसापासून sin entered the world. पापाचा प्रवेश या जगात झाला. Death entered the world. मृत्यूचा प्रवेश या जगात झाला. Separation entered the world. आणि देवापासून मानव जातीचा विभक्तपणा या जगात घुसला. They both walked away from God. ते दोघेही देवापासून लांब गेले. Only one thing He told them, आणि एकच गोष्ट देव ऍक्च्युअली त्यांना म्हटलेला होता, that listen to me. आदाम आणि हवेला, की माझं ऐका. But they didn't listen. पण नाही ऐकलं त्यांनी देवाचं. एवढंच बोलला होता देव, की माझं ऐका बरं का, आणि कोणाचं ऐकू नका, माझं ऐका. तेही त्यांनी केलं नाही. Every time you leave the voice of God, ज्या दर वेळेला तुम्ही देवाचा आवाज सोडून देवाचं ऐकत नाही ना, you move away from the safest place for your life. त्या दर वेळेला आयुष्याच्या अगदी सुरक्षित जागेतनं तुम्ही कुठल्या तरी धोक्यात जाताय. God is the safest place for you देव today. तुझ्यासाठी आज सगळ्यात सुरक्षित जागा आहे. Safest place. अगदी सुरक्षित स्थान देव आहे आपल्यासाठी. Without God, देवाशिवाय anything can happen any moment. कधी काही घडू शकतं माणसाच्या जीवनात. Anything can happen. कधी काही घडू शकतं Next माणसाच्या जीवनात. moment, one person can die. पुढच्या क्षणाला एखादा व्यक्ती मरू शकतो. Without God, देवाशिवाय life has no meaning. आयुष्याला अर्थ नाही बेटा. देवाशिवाय आयुष्याला अर्थ नाही. The devil will always make you look at the only thing you don't know. आणि सैतान फक्त तुला अशाच गोष्टीकडे बघायला लावेल जी गोष्ट तुला माहिती नाही. Say, की बघ तुला माहित नाही ना, बघ तुला माहित नाही ना. आणि त्याच्याकडे सैतान आपल्याला बघायला लावतो, की बघ तुला माहित नाही ना, तुला माहित नाही ना. but today you know Him. पण आज तुम्ही त्याला जाणता. त्याला जाणता. You know the living God. देव कळला. तुम्हाला जिवंत देव समजलाय. Praise आता आणि God. काय समजायचं बाकी आहे? देव कळला. प्रभू पाया, मैंने तो सब पाया. And that's why म्हणून God sent Jesus Christ on this earth. देवाने येशूंना या जगात पाठवलं. Jesus took the sins of the whole world. येशूंनी संपूर्ण जगाचं म्हणजे मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं. He died on the cross of Calvary. आणि येशू काल्वरी नावाच्या वधस्तंभावर मरण पावले. He shed His blood for you and for येशूंनी me. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी रक्त सांडलंय. Why? का? That we may be reconciled back to की God. आपला समेट देवाशी परत व्हावा. Our sin cannot take us back to God. आपलं पाप तर आपल्याला देवाकडे परत नेऊ शकत नाही. Because God is a very holy God. कारण देव परम पवित्र देव आहे. परम पवित्र देव आहे. Who can wash away our sins? कोण आपलं पाप धुणार आहे? Which water can wash away your मला sins? तुम्ही सांगा, कुठलं पाणी असं आहे जे पाणी आपलं पाप धुईल? Can water wash away your sins? एक तर पहिलं मला सांगा, पाणी तुझं पाप धुवू शकतं का? No. नाही. You may dip in the water 1,00,000 times. तुम्ही 1,00,000 वेळा एखाद्या पाण्यात जाऊन बुडी माराल. It will only clean your skin, not the sin in your blood. कातडी स्वच्छ होईल. कातडीच्या खाली रक्त आहे, त्या रक्तातलं पाप नाही त्यात साफ होत. Only the blood of Jesus washes away your sins. रक्तातलं पाप फक्त येशूंच्या रक्ताने होतं. Praise God. देवाला धन्यवाद. येशूंचं रक्त आपलं पाप धुतं. Because He paid the price for your sin that you and I could never pay. कारण येशूंनी तुझ्या पापांची किंमत रक्त देऊन मोजली, जी किंमत कधी तू आणि मी मोजू नाही शकत. The cross is God's announcement वधस्तंभ म्हणजे देवाची घोषणा आहे, that your story does not need to become your final story. की तुझ्या कथेला ही गरज नाहीये की तुझी कथा आता फायनल झाली, संपली, खलास झाली, दी एंड झाला. Your sin also does not need to have a final story. आणि तुझ्या पापाला सुद्धा आता दी एंड, आता पापामुळे कथा संपली असं नाहीये. Jesus did not die to make bad people better. बघा, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. येशू ख्रिस्त वाईट लोकांना थोडं चांगलं करायला आलेलं नाही. No, He died to bring dead people back to life. येशू ख्रिस्त मेलेल्या लोकांना परत जिवंत करायला आणि जीवनाकडे आणायला आलेले आहेत.
जे वाईट आहेत त्यांना थोडंसं चांगलं करून जातो, असं करायला येशू आलेले नाहीयेत. Jesus said, I came to give you life and life in abundance. येशू म्हणाले, मी तुला जीवन आणि भरपूर विपुल जीवन द्यायला आलोय. And the devil doesn't want you to know the truth. आणि सैतानाची इच्छाच नाही की तुम्हा लोकांना सत्य कळावं. He says, keep fighting, सैतान म्हणतो भांडत राहा. keep struggling. सैतान म्हणतो संघर्ष करत राहा, डोकं फोडत राहा, मरा. You are too dirty for God. देवासाठी तुम्ही फार घाण आहात, देव काही तुम्हाला स्वीकारणार नाही. You will go to hell anyhow. तुम्ही नरकातच जाणार आहात, कशाला देव देव करायचंय. So make the best of this world while you can. तर या जगात खा प्या मजा करा, जोपर्यंत श्वास आहे खा प्या आणि मजाच करा. But Jesus said पण येशू बोलले, in John 8:44, योहान 8 अध्याय 44 वचन, don't listen to the devil. सैतानाचा ऐकू नका. Because when he speaks कारण lies. सैतान जेव्हाही बोलतो तो खोटच बोलतो. He speaks his own language. तो स्वतःची भाषा बोलतो, त्याची भाषा आहे खोटेपणा आणि असत्य. He is a liar and father of all lies. सैतान खोटारडा आहे, सगळ्या खोट्याचा बाप आहे तो. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus came to give you abundant life. येशू ख्रिस्त तुम्हाला भरपूर जीवन द्यायला आलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Right from beginning, अगदी प्रारंभापासून God's desire was that you have eternal life. देवाची इच्छा हीच होती की तुम्हाला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळावा. मोक्ष. Bible says in John chapter 9, योहानाचा 9 अध्याय बायबल म्हणतं, there was a beggar एक भिकारी होता who sat in the dirt every day. जो रोज घाणीत बसायचा. He had been blind आंधळा आणि भिकारी दोन्ही. from birth. जन्मांध, जन्मापासून आंधळा आणि भिकारी. And to all the religious leaders who walked by, आणि जे सगळे धार्मिक पुढारी तिथून ये जा करायचे, he was almost invisible to them. जवळजवळ त्या सगळ्यांना तो अदृश्यच होता. म्हणजे कुठल्याही धार्मिक पुढाऱ्याला तो कधी दिसलाच नाही. Just another suffering man. म्हणजे अजून एक त्रासातला माणूस, अशीच त्याची व्याख्या. And so people looked at him, मग लोक त्याच्याकडे पाहायचे, but very few truly saw him. पण फार कमी लोक त्याच्याकडे खरोखर पाहायचे. Say, नुसतं बघणं आणि खरोखर पाहणं यातही फरक आहे. you can be surrounded by thousands of people हजारो लोक तुझ्या अवतीभोवती असतील and still feel completely unseen. आणि तरी असं होईल की कुणालाच तू दिसला नाही, तू अदृश्य आहेस. त्या हजारो माणसांना तू दिसला नाहीस. But today I prophesy, आज मी भविष्यवाणी करतो, the people who overlooked you, ज्या लोकांनी तुझ्याकडे बघून पण न बघितल्यासारखं दुर्लक्ष केलंय, they cannot stop the God who has the eyes on you. ते लोक त्या देवाला नाही थांबवू शकत, ज्या देवाचे डोळे तुझ्यावर पडलेले आहेत. भले त्यांना नाही दिसले मी, देवाला मी दिसले आणि आवडले सुद्धा. Praise God. माझी कथा सुरू आहे. God's eyes are upon you. देवाचे डोळे तुझ्यावर आहेत रे. And day after day, आणि दिवसोंदिवस people passed him. लोक त्याच्या समोरनं ये जा करायचे. They were only raising up dust on his face. आणि लोक ये जा करायचे तर त्याच्या तोंडावर नुसती लोकांची धूळ उडायची. Some probably dropped a coin. काहींनी कदाचित त्याला भीक पण टाकली असेल 5-10 पैशाची. Some may have looked away. काही लोक असेच निघून गेले असतील. Some may have whispered. काहींनी अशी कुजबूज केली असेल, There must be some kind of sin in him or his family. त्याच्यात किंवा त्याच्या परिवारात नक्कीच काहीतरी पाप आहे, त्या पापापायीच हा असा अंधा आहे. Because in those days, कारण त्या काळी many people connected to suffering. अनेक माणसं अशी त्रासात होती. And they used to connect suffering with sin. आणि पापामुळे सुद्धा अनेक माणसं त्रासात जायची. तो काळ तसा होता. Yes, even today. आज सुद्धा तसंच आहे. किती मॉडर्न जग असलं If you are तरी in the काही lowest गोष्टी place, त्याच्यात they say this fellow is a sinner. आपण जर खाली घसरलेल्या अवस्थेत असलो तर लोकांच्या जिभेला हाडं नसतात बेटा. आणि अशा वेळेला लोक काहीही बोलतात आणि म्हणतात हा पापी आहे, हा पापी आहे आणि पाप केलंय म्हणून असा आहे. So the poor man could not even see the people who were judging him. तर बिचाऱ्या त्या भिकारी आणि आंधळ्या माणसाला हे लोक त्याचा असा न्याय करायचे, ते लोक त्याला दिसायचे सुद्धा नाही की कोण माणसं आहेत माझ्या विरुद्ध असं अभद्र बोलतायत. Say, imagine that. कल्पना करा ते They चित्र. could see him. ती माणसं त्याला बघू शकतात, He could not see पण them. त्याला ती माणसं दिसेनात. पण त्यांचा आवाज ऐकू यायचा जेव्हा ती म्हणायची See. त्याचा कसा आहे हा. And so, you know, people take advantage when you cannot see him, see you, then they speak anything they want. काय होतं ना, आपल्याला जो लोक दिसत नाहीत, आपण आंधळे आहोत, आपल्याला लोक दिसत नाहीयेत, तर लोक त्याला आपला गैरफायदा घेतात आणि आपल्या विरोधात काही बोलतात. कारण काय म्हणतात, वैसे भी अंधा है, उसको क्या समजेगा कौन क्या बोल रहा है. See, he could not see them, तो त्यांना बघू शकत नव्हता, but his God could see everybody. पण त्याचा देव सगळ्यांना बघत होता ना. तो आंधळा होता, त्याचा देव आंधळा नाहीये ना. Praise God. Your God is not blind. तुझा देव आंधळा नाही ना बेटा.
तुझा See? देव आंधळा नाहीये. People may discuss your condition हा, लोक तुझ्या अवस्थेविषयी फार मांडी घालून चर्चा करतील, without understanding your story. न समजून घेता की बिचाऱ्याची कथा काय आहे आणि आपण गप्पा त्याच्या काय मारतोय, जिभेला हाड नाहीत. Never allow somebody else's explanation of your suffering to become the definition of yourself. पहा, स्वतःविषयी, तुमच्या स्वतःविषयी जर कोणी अशा पद्धतीनं काही गप्पा मारत असेल तर त्यावरनं तुम्ही स्वतःची व्याख्या तशी ठरवू नका. तुमची व्याख्या वेगळी आहे. Just because somebody said you are stupid doesn't make you stupid. कोणी म्हटलं तू बावळट आहे म्हणून तू बावळट झाली का? Just say Huh? my God thinks something different about me. म्हणायचं माझ्या देवाला मी आवडली, माझ्या देवाचा विचार माझ्यासाठी वेगळा आहे. Praise God. बस, देवाला धन्यवाद. माफ करा, तुमचे विचार तसे असतील की मी बावळट आहे, पण माझ्या देवाला मी आवडले. Say, and so everybody saw him as a stupid fellow, सगळ्यांनी बघितलं आणि बघताना म्हणले काय बावळट आहे हा भिकारी आंधळा, sinner. काय पापी हा भिकारी आंधळा. But let us see how Jesus saw him. पण येशूंनी त्याच्याकडे कसं पाहिलं ते बघूया. Then one day, मग एके दिवशी Jesus and his disciples walked down the same road. येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य त्याच रस्त्यावरनं चालत निघाले. But look at the disciples. पण येशूंचे शिष्य बघा, The poor man is sitting there blind. बिचारा तो अंधा भिकारी रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे बसलाय. And instead of asking Jesus, आणि येशूंना असं विचारायच्या ऐवजी Lord, की प्रभू can you heal him? तुम्ही याला बरं करणार का? They wanted to know the family history of the blind man. येशूंच्या शिष्यांना पण एवढी इच्छा झाली की हा अंधा भिकाऱ्याची आपण पारिवारिक हिस्ट्री काढू. इसके खानदान में कौन अंधा था, उसकी माँ, उसका बाप, आजी, आजोबा, त्यांना हे समजून घ्यायची इच्छा झाली. People want to know your past. हो ना, लोकांना तुमचा भूतकाळ जाणून घ्यायची फार Nobody is worried about making your इच्छा. future. कोणालाही तुझं भविष्य बनवायची इच्छा नाही बेटा. लोकांना तुझ्या भूतकाळात तू काय काय गोंधळ घातले ते जाणून घ्यायचे. See, only Jesus is interested in your future, not your past. फक्त येशूंना तुझ्या भविष्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुझ्या भूतकाळात नाही. येशू म्हणतात तुझा भूतकाळात मी रक्तात धुतलेला आहे, See? तुझं भविष्य मी बनवणार आहे आता. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in John chapter 9 verse 2, योहान 9 अध्याय त्यातलं दुसरं वचन बायबल म्हणतं, listen to what they said. काय बोलले ते लोक ऐका बर का. They said, Rabbi, ते म्हणाले रबाय म्हणजे गुरुदेव. teacher, गुरुदेव, who sinned? गुरुदेव, कोणी पाप केलं? This man sinned or his parents या sinned? अंध्या भिकाऱ्याने पाप केलाय की त्याच्या आई बापाने काहीतरी सॉलिड पाप केलाय म्हणून हा असा आहे, That he was born blind? की असा जन्मानं आंधळा आलाय? See, sometimes people are more interested in finding the reason for your problem than helping you out from कधी that कधी ना, problem. कधी कधी ना लोकांना तुम्हाला तुमच्या समस्येतनं मदत करायची इच्छा नसते, पण तुम्हाला ही समस्या झालीच कशी, हा प्रॉब्लेम तुम्हाला आलाच कसा, हे सगळं शोधायची फार इच्छा असते. But thank God, पण देवाला धन्यवाद, Jesus does not come merely to discuss your condition. येशू फक्त तुमच्या अवस्थेविषयी चर्चा करायला येत नाही. He comes with power to change your येशू condition. सामर्थ्य घेऊन येतात तुझी अवस्था बदलायला. देवाला धन्यवाद त्याबद्दल. See, they were like the paparazzi of those days. ती माणसं म्हणजे त्या काळातल्या पापराजी सारखी, मीडिया सारखी. Na lena na dena. लेना नाही देणार नाही. Who sinned? कोणी पाप केलं म्हणे, What happened? काय झालं, कशामुळे हा असा जन्माने आंधळा आहे? Was his father unfaithful? काय त्याचा बाप बेईमान होता का? त्याच्या बापानी काय रे असं केलं Was की? his mother unfaithful? त्याची आई बेईमान होती, तिला कसं असं पोरग जन्माला आलं? Does anybody know the family story? कुणाला माहितीये का त्यांचा परिवार कसा होता? उनके खानदान में कौन था, क्या था, उनका परिवार, घर परिवार, खानदान मालूम है? अरे भाई, the man needs sight. अरे बाबा, त्या माणसाला डोळे हवे. तुम्ही बोलताय काय? त्याला हवंय काय? He needs sight. He does not need your investigation. त्याला डोळे हवेत. त्याला सीआयडी सारखं तुमचं इन्व्हेस्टिगेशन नकोय. चौकशा नंतर करा, नाहीतर चौकशा बंद करा. Some people want your history. काही लोकांना तुमचा इतिहास पाहिजे. Jesus is interested in your destiny. येशूला तुमच्या आयुष्याच्या संकल्पात रस आहे. इतिहास काय करायचा आहे? 25 वर्षांपूर्वी काय केलं होतं मी, करायचं काय आहे जाणून, पुढे काय होणार आहे माझं ते सांगा. Some people will study your problem काही लोक तुमच्या समस्येविषयी अभ्यास करतात, while Jesus will be preparing for a miracle on you. येशू तुमच्या समस्येला बघून तुमच्यासाठी चमत्कार तयार करतात. Praise God. समस्या कुठून आली, काय झालं, कोण असं आहे, त्यांच्या घरचं कसं आहे, घरात पण कोण आहे. Jesus बरोबर आहे का? answered, येशूंनी उत्तर दिलं, neither this man or his parents have sinned. या माणसाने किंवा ह्याच्या आई बापाने कोणी पाप केलेलं नाही. In other words, दुसऱ्या शब्दात, stop looking backward, तुम्ही हे मागं बघणं सोडा रे माझे शिष्य. trying to find somebody to blame. आणि कुणावर तरी तुम्हाला उगीच दोषारोप ठेवायचा आहे. माझे शिष्य असून तुम्ही असलं काम करता. But look at what God is about to do. देव काय करणार आहे आता ते बघा. See? Look at what I'm about to do. आता मी काय करणार आहे त्याच्या जीवनात ते बघा. पिछली छोडो आगे की देखो. And he says, मग
तो म्हणाला, this happened मग गुरुदेव त्या शिष्यांना म्हणाले की हे अशासाठी असं so आहे. that the work of God might be displayed in him. सांगू एक, हा माणूस असा काय आहे, हा आंधळा आणि भिकारी काय आहे, देवाचं कार्य त्याच्या जीवनातनं प्रगट व्हावं Praise म्हणून God. असा आहे. आता झाले जीव शांत. People were looking for somebody to blame. पण लोकांना काय, कोणीतरी बळीचा बकरा हवा असतो. तुमच्यामुळे प्रॉब्लेम झाला ना, तुमच्यामुळे ना, say- तुमच्यामुळे प्रॉब्लेम झाला ना. But Jesus was looking for somewhere to display God's power. पण येशूंनी काय केलं, कारण बघितलं की कुठून तरी मला देवाचा गौरव इथे जाहीर करता यावा. बस Say, I declare what people have called your problem. मी आज जाहीर करतो, घोषित करतो, लोकांनी तुमच्या समस्यांना जे काही नाव दिलंय, They may become the very place where Jesus will display his glory tonight. अगदी त्याच जागी येशूंनी आज त्याचा गौरव तुमच्या जीवनातनं जाहीर करावा असं मी घोषित करतो. I don't want to know your past. मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा नाही बेटा. My Jesus also doesn't want to know your past. माझ्या येशूंनाही तुझा भूतकाळ जाणून घ्यायचा नाही की तूने क्या किया, कितने पाप किए, कितना क्या क्या झूठ बोला. No, we have come here to reveal your future, इथं तुमचं भवितव्य तुम्हाला सांगायला आम्ही to आलोय. make your future. तुमचं भविष्य घडवायला आलोय. My Jesus is about to make your माझे future. येशू तुझं भविष्य घडवणार आहे. Then Jesus did something unusual. मग येशूंनी काहीतरी असाधारण कार्य केलं. Jesus spat on the ground, येशू जमिनीवर थुंकले. made mud with the saliva, येशू मातीत थुंकले आणि लाळ जी आहे ना तोंडातली, त्यानं ती माती अशी भिजवली and he put it on the man's eye. आणि ती भिजलेली माती त्या माणसाच्या डोळ्याला लावली. Some of us would have said, आपल्यातले काही लोक तेव्हा बोलले असते, I came here for healing, not mud therapy. मी आरोग्य घ्यायला आलोय, मातीची थेरपी घ्यायला नाही. I didn't come here for facial मी treatment. काय फेशियल करायला आलो नाही मातीचं. But sometimes कधी कधी God does not work according to our methods. देव आपल्या रीतीनुरूप कार्य करत नाही का, कारण तो देव आहे. And sometimes कधी कधी he does not always explain also what he's about to do before he does. देव जे काही करतो ते करण्या अगोदर आपल्याला समजावून सुद्धा सांगत नाही की मी असं कसं करत आहे. नाही सांगणार का, नाही, तो देव आहे Why? का, Because he wants you to only believe. कारण त्याची इच्छा आहे की तुम्ही शांतपणे फक्त विश्वास ठेवा, प्रश्न विचारायचे नाही. Don't reject the methods, because if you reject the methods, you will miss the miracle. देवाच्या रीती नाकारू नका. देवाच्या रीती नाकारल्या तर चमत्कार गमावाल. Praise God. असं कसं? Let him do it his way. देवाला देवाच्या रीतीने करू दे ना. Let him do it today, tomorrow, but let him do it his time. देवाला आज करू दे, उद्या करू दे, पण देवाच्या वेळेत करू दे. देवाला देवाच्या रीतीने करू दे. You believe in तू God. देवावर फक्त विश्वास ठेव. Then Jesus said, मग येशू बोलले go and wash in the pool of Siloam. की आता जा शिलोमच्या तळ्यात जाऊन ते धुवून काढ. Now the beggar had to make his own way towards the water. आता त्या भिकाऱ्याला त्या पाण्याकडे एकट्याने जावं लागलं. Imagine this man, आंधळा भिकारी, डोळ्याला लावलेली wet माती, clay covering his eyes. चिखल लावलेला आहे डोळ्यांवरती. He was still blind. अजूनही आंधळाच आहे तो, Nothing had changed. काही बदललेलं नाहीये. Yet तरी now he had a word from Jesus. येशूंकडून त्याला आता शब्द आला ना, Go and wash. की जा आणि धू, See, जा आणि धू. sometimes you have to walk while you are still blind, कधी कधी आंधळ असताना सुद्धा चालत राहायचं, because you trust the one who gave you the instruction. पण ज्याने तुला सूचना दिली आहे त्याच्यावर तुझा विश्वास आहे. तर आंधळा असलास तरी चालत राहा. Praise God. देवाला धन्यवाद. I declare tonight, आज रात्री मी घोषित करतो, your obedience तुझं आज्ञा पालन, is taking you towards something your eyes have never seen before. तुझं आज्ञा पालन तुला अशा काही गोष्टीकडे नेत आहे की ज्या गोष्टी तुझ्या डोळ्यांनी अगोदर कधी पाहिलेल्या नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. He went. तो गेला. Imagine him walking through the streets with mud on his तो eyes. आंधळा भिकारी शिलोमच्या तळ्याकडे त्या रस्त्यातनं गेला. People must have laughed at him. लोक त्याला बघून हसले असतील की आज काय हे ध्यान, असं काय लावलंय डोळ्यांना. Some must have said, काही लोक म्हटले असतील, poor fellow, बिचारा already he was blind, ऑलरेडी आंधळा आहे. and now some little naughty children put mud on his eyes. पहा आता काही लहान खोडकर मुलांनी त्याच्या डोळ्यांवरती कसा चिखल लावलाय. Poor fellow, his misery never ends. बिचारा, या माणसाचे त्रासच कधी संपत नाही. Never laugh at somebody while God is still working on them. एखाद्या माणसामध्ये देव जेव्हा अजूनही कार्य करत आहे ना, त्याला बघून हसू नका. Because you don't know कारण तुम्हाला काय माहित आहे, what they will look like when they come back. जेव्हा ते परत येतील तेव्हा ते कसे दिसणार आहेत ते तुला माहित नाहीये. घाई घाईत हसू नको. For the first time, पहिल्यांदा he could see the sky. त्याला आभाळ दिसलं. Praise God. देवाला He धन्यवाद. could see the trees. He could see the faces of the त्याला झाडं people. दिसली, लोकांचे चेहरे दिसले. Imagine कल्पना करा, spending your whole life hearing birds, ज्याने आयुष्यभर असंच घालवलं होतं की फक्त पक्ष्यांचा आवाज यायचा. but now suddenly seeing birds. आता अचानक पक्षी दिसले.
Imagine, कल्पना कर, all जन्मात- your life you are hearing your mother's voice for years. आयुष्यभर तुम्ही वर्षोनवर्ष आपल्या आईचा फक्त आवाज ऐकलाय And now suddenly you see your face. आणि आता तुमच्या आईचा चेहरा तुम्हाला अचानक दिसायला लागला की ही माझी आई आहे. Say, one encounter with Jesus येशूंशी एक भेट can change what years of suffering could never change. वर्षोनवर्ष त्रासांमध्ये जाऊन जे बदलू नाही शकत ते येशूंच्या एका भेटीत बदलतं. Have faith in God tonight, my देवावर आज people. रात्री माझ्या लोकांनो, देवावर आज रात्री विश्वास ठेवा. I मी prophesy. भविष्यवाणी करतो, God is bringing light into an area of your life that has been too dark for too long. देव तुझ्या आयुष्यामधल्या अशा एका काळ्या भागामध्ये आज प्रकाश आणत आहे की जो भाग फार दिवसांपासून काळा होता. The same people who saw your struggle ज्या लोकांनी तुझे संघर्ष पाहिलेत now will watch to see you walk into a testimony. तीच लोक तुला साक्षी चालताना पाहणार आहेत. आएगा तेरा भी दिन आएगा. Praise God. आमेन. Your time is coming. तुझी वेळ येतीये, येणार. देव आहे. One lady testified एका बहिणीने साक्ष दिली, that she had struggled for nearly 2 years 2 वर्ष जवळजवळ तिचा संघर्ष सुरू होता because of severe stomach pain. कारण की प्रचंड पोटात दुखायचं. No medicine seemed to work on her. एक औषध तिच्यावर काम करेना The pain became unbearable आणि मग तिच्या वेदना तिला असह्य झाल्या. and the doctors did sonography on her डॉक्टरांनी अर्थातच तिची सोनोग्राफी वगैरे केली and multiple other tests. आणि बाकीच्या पण सगळ्या टेस्ट केल्या. But they could not find anything wrong. डॉक्टरांना काही सापडे ना की तिला काही ऍक्च्युली झालंच नाहीये. Sometimes कधी कधी people cannot see the reason for your pain, लोकांना तुमच्या वेदनेमागचं कारण दिसत नाही, but that doesn't make your pain less. पण त्याच्यामुळे तुमच्या वेदना कमी तर होत नाहीत ना. वेदना आहेत ना. आता पोटदुखी होतीच, डॉक्टरांना सोनोग्राफीत काही नाही दिसलं, पण हिचं पोट तर दुखतच आहे ना. And so when human eyes cannot find the answer, तसं मानवी डोळ्यांना जेव्हा उत्तर सापडत नाही, remember God can see it all. लक्षात ठेवा देवाला सगळंच दिसतंय. Praise God. पोट नाही, तुझा अख्खा देह दिसतोय. See, she went from doctor to doctor. एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे एक डॉक्टर सोडला नाही She तिने. spent all her money, सगळे पैसे खर्च केले, searched everywhere for relief. सगळीकडे जाऊन शोधलं, Finally, पण शेवटी in desperation, she went to tantrics. व्याकुळतेमध्ये ती काही तांत्रिक मांत्रिकांकडे गेली. They took her money, त्यांनी पैसे घेतले, gave her many things to do, बरंच काही तिला करायला सांगितलं, असं करा तसं करा वगैरे वगैरे, told her to follow different customs and आणि rituals. वेगवेगळ्या रूढी प्रथा वगैरे तिला करायला लावल्या. But the pain still remained. पण तिच्या पोटातलं दुखणं तर तसंच होतं. She just kept asking in the air, मग ती असंच आपल्या हवेत विचारत राहिली, God, देवा are you answering my prayers? माझ्या प्रार्थनेला तू उत्तर कधी देणार आहेस का. See, she didn't know what. तिला माहित नाही ना काय. Bible says in Psalm 18 verse 6, स्तोत्र 18 6 वचन बायबल म्हणतं, in my trouble, माझ्या त्रासात I called to the Lord. मी प्रभूला हाक मारतो, I cried to my God for help, माझ्या देवाला मी रडतो, मला येऊन मदत करायला माझ्या देवासमोर मी रडतो. and he heard my voice. आणि त्याने माझं ऐकलं. If you cry before stones, तुम्ही दगडांसमोर रडलात, silence will be the answer. शांतताच उत्तर येणार आहे. You have to cry to the living God. जिवंत देवासमोर रडा. कधी रडून बघा. I declare, मी घोषित करतो, after running from door to door, दारोदारी फिरल्यानंतर you are going to discover that Jesus is still the door. तुम्हाला पण कळणार आहे की येशूच एकमेव दार आहेत. You are running to every door, आज प्रत्येक दाराकडे तुम्ही धावताय and Jesus says, I am the door. आणि येशू म्हणतायत मी दार आहे. Then somebody told her, मग कोणीतरी त्या बहिणीला म्हणाल why don't you come to our church in Dapodi? की दापोडीला आमचं चर्च आहे, तुम्ही या ना दापोडीला. So she came, त्यांच्या सांगण्यावरनं ती आली. she heard the testimonies, आली, तिनं लोकांच्या साक्षी ऐकल्या she heard, and she was lifted up in faith. आणि विश्वास तिचा वाढला. She said, I felt God in this place. ती म्हणाली मी आल्यानंतर मला तिथे देव जाणवला. म्हणते इथे बसल्यावर मला देव जाणवला. She said, I sensed that God's eyes were upon me. ती म्हणते देवाचे डोळे माझ्यावर आहेत असं मला जाणवलं. And rightly Bible says आणि बरोबर बायबल म्हणतं in Psalm 33 verse 18, स्तोत्रसंहिता 33 त्यातलं 18वं वचन, the eyes of the Lord are on those who fear him, देवाचे डोळे देवाचं भय धरणाऱ्या लोकांवर आहेत. on those who hope in his unfailing love. आणि ज्या लोकांची आशा त्याच्या न ढळणाऱ्या प्रेमावर आहे त्या लोकांवर देवाचे डोळे आहेत. And then she began to pray. आणि मग ती बहीण प्रार्थना करायला लागली. She said, म्हणाली for the first time I heard the name Jesus. पहिल्यांदा माझ्या कानावर तो शब्द, ते नाव आलं, येशू. And she said, म्हणाली Jesus, if you are real, येशू तुझं खरं आहेस, then heal me of this pain. मला आज बरं कर, माझं पोट दुखायचं बंद कर, Or then kill me. नाही तर मला ठार मार.
म्हणजे तार नाही तर मार, एक तर पोट दुखायचं बंद कर, नाही तर मला ठार मार. I cannot live like this. कारण मी असं जगू नाही शकत, मला हे असह्य आहे. Now that was not a polished prayer. आता ही काही पॉलिश्ड प्रार्थना असं आपण म्हणू नाही शकत. No theological big words. याच्यामध्ये काही ईश्वरी ज्ञानातले मोठे मोठे शब्दही नाही. It was the desperate cry of a woman who had reached the end of herself. एक व्याकुळ बाई जी स्वतःच्या अंताला आलेली आहे, त्या व्याकुळ बाईच्या हृदयातनं बाहेर पडलेली ही व्याकुळ प्रार्थना आहे. See, God is not impressed by your grammar. देव काही तुझ्या व्याकरणावरती मोहित होत नाही की व्याकरण किती छान आहे, शुद्ध बोलतो, इंग्लिश किती छान, मराठी किती गोड. नो नो. He is not impressed by the grammar of your prayer. आणि तुझ्या प्रार्थनेत तू व्याकरण किती बरोबर वापरलं त्याकडेही देवाचं लक्ष नाहीये. He responds the cry of a sincere heart. तर प्रामाणिक हृदयाच्या रडण्याला देव प्रतिसाद देतो की हा मनापासून मला मागतोय, मी याला देणार. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes the shortest prayer comes from the deepest pain. कधी कधी अगदी छोटीशी प्रार्थना जी असते ना, ती फार मोठ्या वेदनेतनं बाहेर आलेली असते. Praise God. की शब्द फुटत नाही, 2 शब्दातच देवाला मी मागितलं कारण माझा त्रासच एवढा मोठा आहे आणि देवाने दिलं. See? And so during the final prayer, मग शेवटच्या प्रार्थनेमध्ये tears were running from her face. ती बहीण अशी रडायला लागली, घळा घळा घळा. And suddenly, अचानक she saw the power of Jesus went through her body. येशूंचं सामर्थ्य तिच्या अंगात गेलेलं तिला जाणवलं. जाणवतं बरं का प्रत्येकाला आपापलं Yes. जाणवतं. She felt like a current going inside her body. तिला जाणवलं की एक करंट गेलाय माझ्या शरीरात. And immediately the pain and burning sensation stopped. आणि लगेच त्या वेदना आणि जळजळ थांबली. She said, I didn't feel it anymore. ती म्हणाली मला जाणवेच ना की मला पोटात दुखतंय. Rightly, the Bible says बायबल बरोबरच बोलतं. in Psalm 107 verse 20, स्तोत्र 107 त्यातलं 20वं वचन, God sent his word and healed them. देवाने त्याचा शब्द पाठवला आणि त्यांना बरं केलं. God sent his word and healed them. देवाने त्याचा शब्द पाठवला आणि त्यांना बरं केलं. 2 years of pain 2 वर्षांपासूनच्या वेदना met one moment in the presence of Jesus. एक क्षण देवाच्या सहवासात, येशूंच्या सहवासात ती आली The pain was gone. आणि वेदना गेल्या. हालेलुया. आमेन. But she didn't come up to give the testimony. पण मग ती साक्ष सांगायला आली नाही. She thought maybe this is temporary. तिला असं वाटलं की तात्पुरतं थांबलं असेल. असं असतं ना Maybe काय? the pain will come back. कदाचित दुखायचं परत सुरू होईल, तात्पुरतं थांबलं असेल, टेम्पररी. So she didn't tell anybody. साक्ष नाही सांगितली, कुणालाही नाही सांगितलं. She went home अशीच घरी गेली and kept waiting for the pain to come back. आणि वाट बघवती की आता दुखायला लागेल, आता दुखायला लागेल. हो, दुखायची वाट बघते. आता झाली ना बाई बरी, दुखायची वाट बघते. And days passed. दिवस गेले, कितीतरी दिवस. Her husband finally looked at her and said, नवऱ्याने शेवटी तिच्याकडे एके दिवशी पाहिलं आणि म्हणाला, something is different in you. काय काहीतरी वेगळं झालंय तुझ्यात. You are अलीकडे no more complaining about your stomach pain anymore. अलीकडे तू तक्रार करत नाही, पोट दुखतंय, पोट दुखतंय. She said, I think I am healed. ती म्हणते मला असं वाटतं मी बरी झालीये कारण दुखत नाहीये. He said, what? मग नवरा म्हटला काय? She said, I went to Dapodi मग ती म्हणाली नाही मी दापोडीला गेले होते, and Jesus healed me. तिकडे शनिवारच्या सभेला येशूंनी मला बरं केलं. Say, sometimes कधी कधी your miracle becomes so obvious तुमचा चमत्कार इतका कळून येतो that people living with you notice it and you don't notice की it. तुमच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना तो कळतो पण तुला समजत नाही. They notice it before you testify about it. तू येऊन साक्ष सांगण्या अगोदर तुझ्या अवतीभवतीच्या लोकांना कळून जातं की तू बरी झाली. See, तुला कळलं नाही. when Jesus changes your condition, येशू जेव्हा तुझी अवस्था बदलतात your home becomes the first place to see the evidence. तेव्हा तुझे घर आणि घरची माणसं जी असतात ना त्यांना पहिला पुरावा दिसतो. ते बघतात ना, घरचे लोक नजर ठेवून असतात, त्यांना लगेच समजतं की काय आता अलीकडे नो कंप्लेन. See? So her husband said, तर नवरा बोलला I also want to come with you. मलाही जायचं तुझ्या बरोबर, चल ना. So the मलाही following Saturday he also came. नंतरच्या शनिवारी ती आणि तिचा नवरा दोघं आले. Still she was afraid to testify. तरी तिला भीती वाटत होती वर येऊन साक्ष सांगायला. She said, how can I say publicly, what if this pain returns? ती म्हटली नको नको असं लोकांच्या गर्दी समोर कसं जाऊन सांगायचं आणि तिथं जर दुखायचं परत सुरू झालं तर. The husband said, 1 month passed, it has not come back, it will never come back. नवरा म्हटला अगं बाई महिना झाला तुझं पोट कधी दुखलं नाही या महिन्याभरात, असं आता असं कसं दुखेल. So he encouraged her, नवऱ्याने तिला प्रोत्साहन दिलं, जा go and tell it on the stage. की जा तू स्टेजवर जाऊन साक्ष सांग की येशूनी मला बरं केलंय. And that's how she came on the stage and testified. अशी ती आली मग स्टेज वरती आणि तिने साक्ष दिली. Praise God. वा वा, असा नवरा असावा. Anything can happen, काही होऊ शकतं. even tonight. आज रात्री पण काही होऊ शकतं. Praise God. आमेन. Now is your time. आत्ताची वेळ तुमची वेळ आहे. Your condition is about to change. तुमची अवस्था आता बदलणारच आहे.
Your darkness will turn into light. तुमचा सगळा अंधार आता प्रकाशात बदलणारच आहे, आता घडणारच आहे. Your weeping will go away. तुमचं रडणं निघून जाणार आहे. Joy is coming. आनंद येत आहे, Change is coming. बदल येत आहे, Blessings are coming. आशीर्वाद येत आहेत. Are you ready to receive it? तुम्ही तयार आहात का स्वीकारायला? It all depends how much you respond to God. सगळं तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही देवाला किती प्रतिसाद देणार आहात. What has to be done has been done by God. देवाने जे करायचंय ते देवाने केलेलं आहे. Jesus died for you on the cross. येशू तुझ्यासाठी वधस्तंभावर ऑलरेडी मेले He has already released all the blessings. आणि येशूंनी सगळे आशीर्वाद मोकळे केलेले आहेत. Now we have to just receive it by faith. आता आपण फक्त विश्वासाने ते आशीर्वाद स्वीकारायचे आहेत. You have to believe that God is on your side. आणि तुम्ही विश्वास ठेवायचा आहे की देव माझ्या बाजूने आहे. You have to believe that God loves you. तुम्ही विश्वास ठेवायचा आहे की देवाचं माझ्यावर प्रेम आहे. You have to believe that Jesus came for you. तुम्ही विश्वास ठेवायचा आहे की येशू माझ्यासाठी आले. You have to believe that Jesus will do something तुम्ही good for विश्वास you. ठेवायचा आहे की येशू माझ्यासाठी काहीतरी चांगलं करणार आहे. Then the miracle will happen. मग चमत्कार घडेल. If you believe, जर तुम्ही विश्वास ठेवला you shall see the glory of God. तर तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात वर करा. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. If somebody is sick, place your hand on them. कोणी आजारी असेल तर त्यांच्यावर आपला हात ठेवा. That can be your spouse, your children, or whoever. नवरा बायको तुमची मुलं कोणीही. If somebody is sick in the hospital, कोणी हॉस्पिटल मध्ये तुमचा आजारी असेल just switch on the phone or remember them. तर सेलफोन लावून द्या आणि त्यांना प्रार्थना ऐकवा, पाहायला लावा, नाहीतर त्यांची आठवण ठेवा. And see what God will do. आणि बघा देव काय चमत्कार करेल. God is not limited by time nor space. देव मर्यादित नाहीये. कुठल्या वेळेनं किंवा कुठल्या जागेनं देवाला फरक पडत नाही. देव कुठल्याही वेळेला कुठल्याही जागी कधी येऊ शकतो. Praise God. तो देव आहे. Are you ready? तयार आहात? Then you have to pray with me. मग माझ्यासोबत ही प्रार्थना बोला. So make this prayer now. माझ्यासोबत ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरोधात पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you. मला तुझी गरज आहे. I am in a terrible mess. माझी परिस्थिती बर्बाद आहे I have nobody to help me. आणि मला मदत करणारं कोणी नाही. Jesus, येशू help me now. मला आता मदत कर. Oh God, माझ्या देवा I'm sorry. मला माफ कर. I didn't come to you before. मी तुझ्याकडे अगोदर आलो नाही. I'm a sinner. मी पापी माणूस आहे. Wash me by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Oh God, माझ्या देवा help me. मला मदत कर. If you don't help me, जर तू मला मदत केली my नाही life is gone. तर माझं आयुष्य बर्बाद होणार. Come down, my Jesus. माझ्या येशू खाली ये. Touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य दे. Deliver me. मला सुटका दे. Bless me. मला आशीर्वाद See, दे. Jesus is coming. बघा येशू येत He आहे. is coming. येशू येत आहे. At your cry, He is coming. तू रडला की येशू लगेच येतातच. At your tears, He is coming. बस तुझा अश्रू बाहेर पडला की येशू आलेच समज. At your sighing, He is coming. तू उसासा सोडला की येशू आलेच. At your prayer, He is तू coming. प्रार्थना केली की येशू आलेच. At your faith, He is coming. तुझा विश्वास बघून येशू आलेच. He is touching you now. येशू तुला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येकाचा every disease, आणि रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus, नावामध्ये leave. सोड. leave the people in Jesus' लोकांना name. येशूच्या नावात सोड. Leave the people in सोड या Jesus' name. लोकांना येशूच्या नावामध्ये. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Touch them, Lord. त्यांना स्पर्श कर प्रभू. Touch their bodies. त्यांच्या शरीरांना स्पर्श कर. Heal them, त्यांना Lord. आरोग्य दे प्रभू. Jesus is coming. येशू येत He आहे. is walking in your midst. येशू तुमच्यामध्ये चालताय. Something is happening in your काहीतरी body. नक्की तुमच्या शरीरात घडत आहे. That pain is leaving you. त्या वेदना तुम्हाला सोडून That जातात. sickness is leaving तो you. आजार तुम्हाला सोडून He is जातात. delivering you right येशू now. तुम्हाला आता सुटका देत आहे. Every pain vanish in प्रत्येक Jesus' वेदना name. येशूच्या नावात जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावावर फरेवा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावावर फरेवा. Be delivered in Jesus' name. येशूच्या नावात सुटका पावा. He is touching you. पहा तो तुम्हाला स्पर्श He is करतो. touching you. पहा येशू तुम्हाला स्पर्श करतो. Every headache, डोकेदुखी I command you in the मी name आज्ञा of करतो Jesus. येशूच्या नावात Leave the सोड people. या लोकांना. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. That pain is leaving त्या you. वेदना तुम्हाला सोडून That जातात. pain is leaving त्या you. वेदना तुम्हाला सोडून In जातात. Jesus' name. येशूच्या नावात. Stomach pain
pain, पोटातल्या वेदना, people suffering with stomach ज्या pain, लोकांना पोटात दुखतंय, every pain in the stomach, सगळ्या पोटातल्या वेदना, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्या लोकांना आता स्पर्श कर and heal them आणि in Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या Heal नावात. them in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना आरोग्य दे In Jesus' name. येशूच्या नावात. People suffering with arthritis, ज्या लोकांना अर्थरायटिस Lord संधिवात आहे, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि लोकांचा संधिवात बरा कर. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. If your hand is locked up, जर तुमचा हात लॉक झालाय, let it be released in तो Jesus' हात name. येशूच्या नावात मोकळा होऊ Let दे. it be released in तो Jesus' हात name. येशूच्या नावात मोकळा होऊ दे. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. People suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय, Lord, touch them प्रभू now त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि in त्यांना Jesus' आता name. आरोग्य दे येशूच्या नावात. Heal them in Jesus' त्यांना name. आता आरोग्य दे येशूच्या नावात. Let that tumor vanish ते in ट्यूमर Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे Thank बाप्पा. you, Lord. धन्यवाद प्रभू. Come on, call, call, चला call. सगळ्यांनी देवाचा दावा करा करा करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूच्या नावाचा दावा करा. And He will touch you right येशू away. तुम्हाला आता लगेच स्पर्श He करतील. will touch those broken places. त्या तुटलेल्या जागेत येशू तुला स्पर्श And करतील. He will heal your broken आणि bodies. येशू तुझ्या तुटलेल्या शरीराला आरोग्य देतील. He will heal your broken minds. येशू तुझ्या तुटलेल्या मनाला आरोग्य He देतील. will heal your broken souls. येशू तुझ्या तुटलेल्या जीवाला आरोग्य देतील. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with त्या tuberculosis, लोकांना क्षयरोग झालाय, Lord, have mercy on प्रभू them त्या लोकांवर दया कर and heal आणि them. त्या लोकांना आरोग्य दे. Heal them त्या लोकांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Piles problem. पाईल्स मूळव्याधाचा People आजार. suffering with piles ज्या लोकांना problem, मूळव्याध झालाय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them of आणि their त्यांना piles problem. मूळव्याधापासून आरोग्य दे. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with diabetes, ज्या लोकांना मधुमेह झालाय, blood pressure, रक्तदाब आहे, be healed in Jesus' name. येशूच्या नावात फरे व्हा. Touch them, Lord. त्यांना स्पर्श कर प्रभू. Every skin disease, सगळा त्वचा रोग vanish in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Severe headache. भयंकर डोकेदुखी, Somebody is having severe headache. एका माणसाला भयंकर डोकेदुखी, Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Touch that person and त्या heal in व्यक्तीला Jesus' स्पर्श कर आणि येशूच्या नावात त्याला Heal आता in आरोग्य Jesus' दे. name. येशूच्या नावात आरोग्य दे. lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, Those people who have lumps in the body, ज्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत, place your hand on those आपला areas. हात त्या भागांवर ठेवा. Let Jesus touch you. येशूना तुम्हाला स्पर्श करू Be दे. healed of those lumps in येशूच्या Jesus' name. नावामध्ये त्या गाठींपासून आरोग्य पावा. In Jesus' name. येशूच्या नावात. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार Bleeding trouble for many years. अनेक वर्षांपासून रक्तस्राव, Jesus is touching you येशू now. तुला आता स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फरा हो. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फरी हो. Every depressing spirit, सगळा नैराश्याचा आत्मा leave in Jesus' सोड name. येशूच्या नावामध्ये. Spirit of depression, सगळा go नैराश्याचा आत्मा येशूच्या नावात in जाऊ दे. Jesus' name. येशूच्या नावात. Anxiety spirit, leave in Jesus' तणाव, name. चिंता, टेन्शन येशूच्या नावामध्ये सोड. Fearful spirits, leave in Jesus' भीतीचा name. आत्मा येशूच्या नावामध्ये निघ. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Some of you are seeing serpents in your dreams तुमच्यातल्या काही लोकांना स्वप्नात साप दिसतायत and you are afraid. आणि तुम्हाला भीती वाटते. Every demonic spirits सगळा सैतानी आत्मा that are invading their जो minds, त्यांच्या मनामध्ये खेळतोय, I command you to leave them मी in आज्ञा Jesus' करतो name. येशूच्या नावात सोड त्यांना. In the name of Jesus. येशूच्या नावात. Touch blind eyes. आंधळ्या डोळ्यांना स्पर्श कर Touch प्रभू. deaf ears. बहिऱ्या कानांना स्पर्श कर In प्रभू. Jesus' name. येशूच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in Jesus' उठा आणि name. येशूच्या नावात चालायला लागा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Heart येशू. problem, हृदयाचे आजार, receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा. Stone in the kidney, किडनी झालेले खडे be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत. Cancer, Cancer. Lord, touch them, प्रभू Lord, त्यांना स्पर्श कर and प्रभू. heal their त्यांना bodies. आरोग्य दे प्रभू. In Jesus' name. येशूच्या Now नावात. you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you in तुला Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave the people. सोड या लोकांना. You devil, go. सोड सैताना You येशूच्या. devil, go. सैताना जा. In Jesus' name. येशूच्या नावात जा. Leave their bodies सोड in त्या Jesus' लोकांचं name. शरीर येशूच्या Every नावात. witchcraft power, चेटूक करणी, demonic power, सैतानी शक्त्या, evil powers, तंत्र मंत्र विद्या, leave in Jesus' सोड name. येशूच्या Be नावामध्ये. free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Say every evil powers leave me in Jesus' म्हणा name. सर्व सैतानी शक्ती येशूच्या नावात मला सोडून Leave. जाऊ दे. सोड मला. Every fear leave me in सगळी Jesus' भीती name. येशूच्या नावात मला सोडून Say जाऊ दे. every curses leave me in Jesus' मग name. सगळे शाप येशूच्या नावात मला सोडून जा.
Every confusing spirit, leave me in Jesus' सगळा name. गोंधळाचा आत्मा येशूंच्या नावात सोड मला. Every demonic influence, leave me in Jesus' name. सैतानी आत्म्यान प्रभाव येशूंच्या नावात सोड In the मला. name of Jesus. येशूंच्या Be नावामध्ये gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जा सैताना. Lord, प्रभू I pray you bless everyone. मी प्रार्थना करतो आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. Fulfill their heart's desires. सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. Bring them out of depression. प्रभू नैराश्यातनं त्यांना बाहेर काढ. Bring them out of debts. देवा त्यांना कर्जातून बाहेर काढ. Bring them out of curses. प्रभू शापातून त्यांना बाहेर काढ. Prosper them, Lord. समृद्ध कर या लोकांना. Fulfill their heart's desires. मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. Those couples who need children, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them, O त्या God. जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Those who need a house, give them a त्या house. लोकांना घर हवंय त्या लोकांना घराचा Those आशीर्वाद who दे. need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them त्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Whatever they need, give या it to them. लोकांना जे काय हवंय ते त्यांना देऊन टाक. Bless them. आशीर्वादित कर हा लोकसमुदाय. They are your children. ही सगळी तुझी मुलं आहेत. They love you. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. They believe in you. तुझ्यावर विश्वास ठेवतात ते. That's why they came here. म्हणून ते आज इथे आलेत. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. I believe माझा विश्वास आहे you have heard तू our माझी cry. प्रार्थना ऐकली. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो म्हणून तू ऐक. Amen and amen and amen. आमेन आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to एक Jesus. जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. जोरात. Now don't worry. आता काळजी करू नका. Everything will fall into place. सर्व काही जागच्या जागी पडेल. Keep on trusting God. देवावर विश्वास कायम ठेवा. Keep on praying every morning. प्रार्थना रोज सकाळी करत राहा. Keep on reading the Bible. बायबल रोज वाचत राहा. You will see a miracle. तुम्हाला चमत्कार दिसेल.